नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेमधील अध्याय 10वा अध्यायाचं नाव आहे विभूती योग। विभूती योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याबद्दल उपदेश केलेला आहे। ते मी तुम्हाला श्लोक नंबर 10 पासून पुढील श्लोक आणि त्याचा अर्थ सांगणार आहे। जर चॅनलवरती आपल्यापैकी कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा राम कृष्ण हरी असं लिहा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मां प्रयान्ति ते। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाला जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो, त्यामुळे ते मला येऊन पोहोचतील। तात्पर्य या श्लोकामध्ये बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपल्या ध्यानात असेलच की दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आत्तापर्यंत तुला अनेक विषयाबद्दल सांगितले आहे आणि आत्ता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन। या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे। कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय। जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्या योगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय। श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परम लक्ष्य आहेत। लोकांना हे माहीत नसते, म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्त्वपूर्ण आहेत। मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येय प्राप्तीचा मार्ग हळूहळू पण उत्तरोत्तर अक्रमीला जातो आणि अखेरीस अंतिम ध्येयाची प्राप्ती होती। जेव्हा मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते परंतु तो कर्मफलात आसक्त असतो तेव्हा त्याला कर्मयोगी असल्याचे म्हटले जाते। जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच लक्ष्य आहेत परंतु श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात आनंद मानतो त्याला ज्ञानयोगी म्हटले जाते। आणि जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच ते आहेत आणि कृष्ण भावना व भक्ती योगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते। भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग आहे होय। हा परिपूर्ण योग म्हणजेच जीवनाची परमोच्च सिद्धावस्था होय। एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल पण तरीही प्रगती करण्याइतपत तो जर बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल। याकरता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे। त्याने श्रीकृष्ण प्रीत्यर्थ प्रेमभावाने काहीतरी कर्म केले पाहिजे। आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्याइतपत जर भक्त बुद्धिमान नसेल परंतु तो भक्तिभावित कर्म करण्यात प्रामाणिक आणि समर्पित असेल तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी आणि अखेरीस आपल्याला प्राप्त होण्याची संधी प्रदान करतात। श्लोक नंबर 11 तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजं नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता। त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो। तात्पर्य जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बनारसमध्ये राहून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रसार करीत होते तेव्हा सहस्रावधी लोक त्यांचे अनुसरण करीत असत।
बनारसचे तत्कालीन अत्यंत प्रभावशाली आणि विद्वान पंडित प्रकाशानंद सरस्वती हे श्री चैतन्य महाप्रभूंचा भावुक म्हणून उपवास करीत. तात्विक कधीकधी भक्तांची आलोचना करतात, कारण त्यांना वाटते की बहुतेक भक्त हे अज्ञानरूपी अंधकारात आहेत आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत भोळेबाबड्या भावुक आहेत. परंतु हे काही सत्य नाही. असे अनेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा त्या आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथाचा लाभ करून घेतला नाही, तरीसुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करीत असेल तर श्रीकृष्ण त्याला त्यांच्या अंतःकरणातून सहाय्य करतात. म्हणून कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही. याकरता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्ती केली पाहिजे. आधुनिक तत्त्वज्ञानांना वाटते की विवेक बुद्धी असल्या वाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तर अशा लोकांकरता भगवंत या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्वांचे ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो. भगवंत अर्जुनाला सांगतात की केवळ तर्कवादाने परम सत्याचे पुरुषोत्तम भगवंताचे ज्ञान होणे शक्य नाही, कारण परम सत्य हे इतके महान आहे की केवळ मानसिक प्रयासाने परम सत्याचे ज्ञान किंवा त्याची प्राप्ती करणे संभव नाही. मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले, पण त्याच्या ठायी जर भक्ती नसेल किंवा भगवंतावर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे परम सत्याचे कदापि ज्ञान होणार नाही. केवळ भक्तीनेच परम सत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात. शुद्ध भक्ताच्या हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्यसम श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञानरूपी अंधकार तत्काळ नष्ट होतो. शुद्ध भक्तावर श्रीकृष्णांनी केलेली ही असीम कृपाच होय. लाखो जन्मात झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय हे विषयरूपी धुळीने आवृत झालेले असते. परंतु तो भक्तीमध्ये निमग्न होतो आणि निरंतर हरे कृष्ण मंत्राचे नामस्मरण करतो, तेव्हा ती धूळ त्वरित नाहीश होते आणि त्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. अंतिम ध्येय श्री विष्णू हे केवळ या नामस्मरणाने आणि भक्तियोगानेच प्राप्त होऊ शकतात. मानसिक तर्कवादाने किंवा वादविवादाने अंतिम ध्येय प्राप्त होऊ शकत नाही. शुद्ध भक्ताला आपल्या भौतिक गरजाबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते, कारण जेव्हा तो आपल्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतो तेव्हा त्याच्या प्रेममयी भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआपच पुरवतात. हेच भगवद्गीतेच्या उपदेशांचे सार आहे. भगवद्गीतेच्या अध्ययनाद्वारे मनुष्य भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होऊ शकतो. जेव्हा भगवंत भक्ताचा भार आपल्यावर घेतात तेव्हा तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रयासातून पूर्णपणे मुक्त होतो. श्लोक नंबर 12. परम ब्राह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम मा दिव्ये देवमजम विभुम. श्लोक नंबर 13. हौस्त्याव मृषय्य सर्वे देवर्षि नारदस्तथा असित्व देवलो व्यास स्वयं चव्य ब्रविषी मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद, असित, देवर आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आत्ता फक्त तुम्हीही मला तेच सांगत आहात. तात्पर्य या दोन श्लोकामध्ये भगवंतांनी आधुनिक तत्त्वज्ञानांना एक संधी दिली आहे, कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की परतत्व हे जीवाहून भिन्न आहे. भगवद्गीतेच्या या अध्यायातील 4 महत्त्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले. म्हणून तत्काळ स्पष्टपणे त्याने उद्घोषित केले की तुम्हीच परब्रह्म आहात. आणि यापूर्वीच श्रीकृष्णांनी सांगितले की मी सर्वांचे अधिकारण आहे. प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर आश्रित आहे. अज्ञानवश मनुष्य आणि देवतांना वाटते की आपण परिपूर्ण आहोत आणि भगवंताहून स्वतंत्र आहोत. भक्ती केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते. याचे स्पष्टीकरण यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे. आता त्यांच्या कृपेमुळेच अर्जुन त्यांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत आहे
आणि हे वेदसंमतच आहे. असे नाही की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्या कारणाने त्यांची खुशामत करण्यासाठी अर्जुन त्यांना परम सत्य भगवान म्हणून संबोधित आहे. या 2 श्लोकामध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेदसंमतच आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की जो भगवत भक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो. भक्ता व्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदाने प्रमाणित केले आहे. केन उपनिषदात म्हटले आहे की परब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे आश्रयस्थान आहे आणि श्रीकृष्णाने पूर्वीच स्पष्ट केले आहे की सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे. मुंडक उपनिषदात म्हटले आहे की जे निरंतर भगवंताचे चिंतन करीत असतात केवळ त्यांना सर्वांचे आधार असे म्हटले जाते. नवविधा भक्तीमधील स्मरणम ही एक क्रिया आहे. केवळ कृष्ण भक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो. वेदामध्ये भगवंतांना परम पवित्र म्हणून संबोधण्यात आले आहे. जो श्रीकृष्णांना परम पवित्र म्हणून जाणतो तो सर्व पापांतून शुद्ध होतो. जोपर्यंत मनुष्य भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत तो पाप कर्माच्या दोषातून मुक्त होऊ शकत नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांचा परम पवित्र म्हणून स्वीकार करणे ही वेदांशी सुसंगतच आहे. याची पुष्टी देवऋषी नारदसारख्या महर्षींनी केली आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि मनुष्याने सदैव त्यांच्यावर ध्यान करीत त्यांच्याशी असणारे आपल्या दिव्य संबंधाचा आनंद घ्यावा. श्रीकृष्ण हे परम शाश्वत आहेत आणि ते शारीरिक गरजा, जन्म, मृत्यू इत्यादीपासून मुक्त आहेत. केवळ अर्जुनच हे सांगतो असे नाही तर सर्व वेद आणि पुराणे हेच सांगतात. संपूर्ण वेदामध्ये श्रीकृष्णांचे याप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे आणि 4थ्या अध्यायामध्ये स्वतः भगवंत सांगतात की मी जरी अजन्म असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी भूतलावर अवतरित होतो. ते परमकारण आहेत. त्यांचे कोणतेही कारण नाही कारण तेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि सर्व कारण काही त्यांच्यापासूनच निर्माण होते. असे हे परिपूर्ण ज्ञान केवळ भगवत कृपेमुळेच होऊ शकते. श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत. जर आपल्याला भगवद्गीता जाणावायची असेल तर या 2 श्लोकामधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे. यालाच परंपरा असे म्हणतात आणि हाच परंपरेचा स्वीकार होईल. जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही. तथाकथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही. वैदिक शास्त्रांची इतकी प्रमाणे असूनसुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मदांध झालेले आहेत ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिकटून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे. श्लोक नंबर 14. सर्वमेत दत्तम मन्ये यन्मान्न वदस्ति केशव न हि ते भगव नव्यक्ती विदुर्दैवा न दानवा. हे श्रीकृष्ण तुम्ही जे मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान देवता तसेच दानव तुमचे व्यक्तिमत्व जाणू शकत नाहीत. अर्जुन या ठिकाणी निश्चून सांगतो की श्रद्धाहीन आणि असुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. सुरगण ही जर त्यांना जाणू शकत नाहीत तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानाबद्दल काय सांगावे. भगवत कृपेने अर्जुनाने जाणले आहे की श्रीकृष्ण हेच परमसत्य आणि परिपूर्ण आहेत. म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे. 4थ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णाने गुरुशिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली. कारण अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र आणि एक महान भक्त होता. म्हणून गीतोपनिषदाच्या आमच्या ग्रंथ प्रविष्टरामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे. जेव्हा परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनर्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले. श्रीकृष्णाने जे सांगितले त्या सर्वाचा अर्जुनाने स्वीकार केला आहे. या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकू. श्लोक नंबर 15. स्वयमेवात्म नामात्मनं वेत्त त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन भूतेश देवाधिदेव ये जगतपते. खरोखर तुम्ही केवळ
आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. तात्पर्य अर्जुन आणि त्याच्या अनुयायाप्रमाणे जे भक्तियोगाद्वारे भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत तेच केवळ श्रीकृष्णांना जाणू शकतात. नास्तिक किंवा असुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. भगवंतापासून मनुष्याला दूर नेणारा तर्कवाद म्हणजे एक गंभीर पाप आहे आणि जो श्रीकृष्णांना जाणत नाही त्याने भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये. भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णांचे उपदेश आहेत. तसेच हे कृष्ण विज्ञान असल्याकारणाने अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णाकडून हे जाणून घेतले पाहिजे. नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीता समजून घेऊ नये. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे वदन्ति तत्तत्व विदस्तत्व यज्ञान मदयम ब्रह्मोति परमात्मेति भगवानिति शब्दते. परम सत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्राह्म अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या 3 रूपामध्ये होतो. परम सत्याच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत मनुष्याला भगवत प्राप्ती होते. एखादी साधारण व्यक्ती किंवा अंतर्यामी परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झालेला मुक्ताशाही परम सत्याचे स्वरूप जाणू शकेलच असे नाही. म्हणून असे लोक भगवद्गीतेतील श्लोकाद्वारे परमपुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात, कारण हे श्लोक स्वतः परमपुरुष श्रीकृष्णाने सांगितले आहेत. कधीकधी निर्विशेषवादी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांच्या अधिकृततेचा स्वीकार करतात. तथापि अनेक मुक्तात्मेही श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाहीत. म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित आहे. इतक्या स्पष्टीकरणानेही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता असल्याचे मनुष्य जाणू शकत नाही. म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणून संबोधित आहे. आणि जरी त्यांना सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी तो त्यांना परमनियंत्रक म्हणून जाणू शकेलच असे नाही. यास्तव त्यांना भूतेश असे संबोधण्यात आले आहे. मनुष्याने जरी श्रीकृष्णांना सर्व जीवांचा परमनियंत्रक म्हणून जाणले तरी तो त्यांना सर्व देवांचे अधिकारण म्हणून जाणू शकणार नाही. यास्तव या ठिकाणी त्यांना देव असे संबोधण्यात आले आहे. आणि मनुष्याने जरी त्यांना देवादिदेव म्हणून जाणले तरी तेच अस्तित्वातील सर्व वस्तूचे स्वामी असल्याचे तो जाणू शकणार नाही. म्हणून त्यांना या ठिकाणी जगतपती असे संबोधण्यात आले आहे. याप्रमाणे अर्जुनाच्या अनुभूतीवरून या श्लोकामध्ये कृष्ण तत्व प्रस्थापित करण्यात आले आहे. आणि श्रीकृष्णांना तत्वत जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. श्लोक नंबर 16. वक्तुमहर्ष्य शेषण दिव्या ह्यात्मविभूतय याभिर्विभूतिभिर्लोका निमांस्तवन व्याप्य तिष्ठसी. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. या श्लोकावरून असे दिसून येते की भगवान श्रीकृष्णासंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे. कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी, ज्ञान या साधनाद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले होते. याबद्दल त्याला मुळीच संशय नव्हता. तरी त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली. सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेष लोक परमसत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारित आहे की आपल्या विभिन्न शक्तीद्वारे ते कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत. मनुष्याने जाणले पाहिजे की सामान्य जनांच्या वतीने अर्जुन श्रीकृष्णांना प्रचार करीत आहे म्हणजे विचारत आहे. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गोपाळ कृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कलापती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, हा अध्याय श्लोक नंबर 16 पूर्ण करून मी ते थांबवतो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. धन्यवाद.